पुढची बातमी बघूयात। चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली आहे। दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। श्रावणी सोमवारी मुंबईसह आसपासच्या परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात आणि सध्या आपण सुद्धा घरबसल्या बाबुलनाथ मंदिरातली ही दृश्य पाहू शकताय, दर्शन घेऊ शकताय। मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरातली ही दृश्य आहेत। पहाटेपासूनच भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करतात। श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमी निमित्त मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी जी आहे ती सकाळपासूनच पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर भाविक जे आहे ते आज श्रावणी सोमवार निमित्त बाबुलनाथ मंदिरात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। दर्शनासाठी मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। श्रावणी सोमवारमध्ये सोमवारच्या दिवशी जे आहे ते महादेवाला दुग्धाभिषेक असेल, जल अभिषेक असेल, त्याचबरोबर बेलपत्र इतर वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी अर्पण केल्या जातात आणि सकाळपासूनच मुंबईतील हे प्राचीन मंदिर असल्यामुळे भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आपण जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी दर्शनाची रांग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळपासूनच ही रांग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। जन्माष्टमी असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी भाविक जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि महादेवाच्या पिंडीवर जे आहे ते जलार्पण करताना पाहायला मिळतात। दुग्धाभिषेक जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते भाविकांची गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। त्यामुळे श्रावणी सोमवार जो आहे तो असल्यामुळे या प्राचीन मंदिरात जी आहे ती भाविकांची मांदियाळी जी आहे ती पाहायला मिळते। उपास जो आहे तो श्रावणी सोमवारमध्ये केला जातो आणि त्यानिमित्त या ठिकाणी पूजा अर्चा करण्यासाठी भाविक जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मनोभावे जी आहे ती शंकराची अर्चा जी आहे पूजा अर्चा ती करताना या ठिकाणी हे भाविक आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीतच सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला या बाबुलनाथ मंदिराच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबे समेत धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबते। बघत रहा पुढारी न्यूज।